आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आदर्श आचारसंहिता हा होय. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी याविषयी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना यांची आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रमुख समरजित ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओत आज आपल्यासोबत निवडणूक काळातील आचारसंहिता आणि आचारसंहितेची अंमलबजावणी या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना सर आकाशवाणी स्टुडिओत आपलं स्वागत आहे. धन्यवाद समरजीजी. नमस्कार सर. आदर्श आचारसंहिता म्हणजे काय हे तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी काय सांगाल? जसं आपण सगळ्यांना माहिती आहे की ऑलरेडी आपण निवडणूक कालामध्ये आहे आणि 15 ऑक्टोबरपासून आपल्याकडे निवडणूकची अनाउन्समेंट झाली होती. आदर्श आचारसंहिता ज्या दिवसापासून भारत निवडणूक आयोग ज्या दिवशी अनाऊन्स करतो त्या दिवसापासून काउंटिंगपर्यंत ते चालू राहतात. त्यामध्ये काही ठराविक निकष आहे जे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीने फॉलो करावा लागते सो दॅट की निवडणूकमध्ये कोणतीही एक पार्टीला अनड्यू प्रेफरन्स भेटू नये. सगळ्यांसाठी इक्वल लेवल प्लेइंग फील्ड राहणार आहे आणि त्याचा निकष असा राहणार आहे की आपण विकासच्या एजेंड्यावर मोर फोकस करतो, जाती या धर्मचे विषयावर फोकस करत नाही. याचे काही ठराविक निकष आहे. RPA ॲक्ट 1951-52 याच्या खाली हे आदर्श आचारसंहिता त्यांच्या स्वरूपाला होता आणि ते प्रत्येकासाठी बंधनकारक आहे आणि त्याचा लीगल स्वरूप पण राहतो आहे. आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये भारत निवडणूक आयोग आपल्याकडे सगळे अधिकारी आहेत त्यांना डेप्युटेशनवर घेतो आहे आणि त्यांच्या मार्फत आदर्श आचारसंहिताच्या अंमलबजावणीची प्रॉपरली मॉनिटरिंग करतो आहे. सर, या आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांची भाषणं आणि जाहिराती या संदर्भात काही निकष आहेत का? जर आपण MCC मॉडेल कोड ऑफ कंडक्टला 3 भागांमध्ये डिवाईड केला म्हणजे ते समजणं खूप इझी होणार आहे. काही आपल्याकडे MCCमध्ये जनरल प्रिन्सिपल्स आहे. त्यामध्ये आपण कोणती पॉलिटिकल पार्टी धर्माचे विषय या जातीचे विषय के आधारावर वोट मागू शकत नाही. ते कोणावर पर्सनल अटॅक करू शकत नाही. कोणाचे मागचे जे टेन्युअरचं जे काम आहे त्याच्या विषयावर वोट मागू शकतात, काही विकासच्या एजेंडावर वोट मागू शकतात. हे जनरल प्रिन्सिपल आहे की सो दॅट की त्याच्यावर मेन बेस करून आपण मतदारांना प्रभावित करणार आहे, त्यांच्या वोट मागणार आहे. दुसरं आहे त्यांची सभाचा एक प्रोसिजर असतो आणि जे प्रोसेसन राहतात, रॅली राहतात त्याचा एक पूर्ण निकष दिलेला आहे की ते त्या पूर्ण पिरियडमध्ये किती तारखेला किती वाजता त्यांना सभा घ्यायची आहे. त्याची आधी इंटिमेशन आपले निवडणूक डिपार्टमेंटला आणि पोलिसला त्यांना कन्वे करावं लागते. आणि जस्ट इन केस यामध्ये जनरल पब्लिकला काही लॉस होणार नाही, त्यांना काही असा रीतीने नेगेटिव्हली प्रभावित करता येणार नाही जसं ट्रॅफिक जाम झाला त्या रॅली करण्यामुळे, तसा रीतीने आपण प्लॅनिंग करतो आहे. तो नॉर्मली पूर्ण प्रचार गतिविधीमध्ये जनरल नागरिकांना नेगेटिव्ह प्रभाव न पडणार आहे या संदर्भात आपण दखल घेतो आहे. त्या पूर्ण प्रोसेसमध्ये पूर्ण रॅलीमध्ये किती खर्च झाला त्याच्या ते पर्टिक्युलर पार्टीचे जे उमेदवार आहे ते त्याचा एक गोषवारा देतात, किती लोक उपस्थित राहिले, त्यांच्या जेवणची व्यवस्था करण्यात आली, तो पर जेवणची पर प्लेटची युनिट किती होती आणि त्यांचे एक खर्चाची लिमिट आहे, ते खर्चाची लिमिटमध्ये त्यांना कंप्लीट करावा लागतो. तो असा रीतीने हे पूर्ण विषय चालतो आहे. आणि थर्ड इज की आपल्याकडे जे पॉलिटिकल पार्टी पॉवरमध्ये आहे त्यांना पण काय बंधन घातलेलं आहे. ते पूर्ण या आचारसंहिताच्या कालावधीमध्ये नवीन स्कीमची अनाउन्समेंट करू शकत नाही. नवीन प्रोजेक्ट, नवीन सडक, नवीन काही योजना आहे ते नवीन या पूर्ण पिरियडमध्ये, म्हणजे आपण या विधानसभा निवडणूकची प्रश्नमध्ये बघितला तो 15 ऑक्टोबरपासून कोणतीही नवीन योजना, नवीन परियोजना म्हणा, नवीन कार्यक्रम म्हणा, नवीन काही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणा ते अनाऊन्स होऊ शकत नाही. तो त्यांच्यासाठी हे बंधन आहे. तो असा रीतीने सगळी पॉलिटिकल पार्टीना काही ना काही बंधन घालून दाखवलेले आहे सो दॅट की त्या पूर्ण प्रोसेसमध्ये 20 नोव्हेंबरला आपला जे वोटिंग आहे ते पिरियडमध्ये कोई एक पार्टी ऐसे अननेसरी इन्फ्लुएन्समध्ये राहणार नाही. दोघांना इक्वल लेवल प्लेइंग फील्ड भेटणार आहे. या संदर्भात हे पूर्ण आदर्श आचार जे आपली संहिता आहे त्याच्या पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे.
आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा नेमकी कशी काम करते? आपल्याला सगळं माहिती आहे की 15 ऑक्टोबरला ह्या MCC अनाऊन्स करण्यात आली होती. त्याच्यानंतर आपले जितके बी भारत निवडणूक आयोगने जितने बी अधिकारी ऑन बोर्ड घेतलेला आहे, डेप्युटेशनवर घेतलेला आहे, त्यांचं पहिलं काम स्टार्ट होतो 24 आवर्समध्ये आम्हाला सगळे जे गव्हर्मेंट प्रॉपर्टीज आहे त्यामध्ये कोणतीही सरकारी योजना, कोणतेही पर्टिक्युलर गव्हर्मेंटचे बॅनर्स वगैरे आहे ते सगळे काढावं लागते आणि त्याची रिपोर्टिंग विदिन 24 आवर्समध्ये आम्हाला रिपोर्ट करावं लागते. त्याच्यानंतर 48 आवर्सची एक मर्यादा असते, त्यामध्ये आपले जितकी बी पब्लिक प्रॉपर्टीज आहे, जसा रस्त्याचा आहे या फिर कोई रोडवर काही सायनेज वगैरे लावलेले असेल, तो त्या प्रॉपर्टीवर आपल्याला बॅनर्स, होर्डिंग्स, फ्लॅग्स हे सगळे काढावं लागते आणि ते म्हणजे आपण 0पासून स्टार्ट करतो त्या तारीखपासून. आणि 72 आवर्समध्ये जे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्यामध्ये बी जितके बी पॉलिटिकल पार्टीज या योजनाचे बॅनर्स आहेत ते काढावं लागतात. तेव्हापासून आपण हे आदर्श आचारसंहिता अनाऊन्स म्हणजे त्याची तयारी स्टार्ट करतोय. त्याच्यानंतर जर काही व्हायोलेशनचे केस आले तर आपल्याकडे एक सी विजिल नावाचं ॲप आहे. 2018 खाली भारत निवडणूक आयोगाने ते लॉन्च केलं होतं आणि त्याची चांगली प्रसिद्धी आणि चांगला त्याचा फीडबॅक आलेला, रेस्पॉन्स आलेला आहे. त्यामध्ये कोणताही व्यक्ती ते ॲप डाउनलोड करून कोणतीही ठिकाणी पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये, पूर्ण राज्यामध्ये आचारसंहिता व्हायोलेशन होत असेल तो त्याचा फोटो काढून लगेच ते त्याची आमची टीमपर्यंत ते रिपोर्ट येते. म्हणजे विदिन सेकंडामध्ये आपल्याकडे येते. आपण जसं सबमिट केलं आमच्याकडे येते. आपल्याकडे जिल्हा स्तरावर एक कंट्रोल रूम बनवलेला आहे. त्यामध्ये जसंच तो कंप्लेन आली तो वी आर रेडी टू टेक द ॲक्शन्स, की आम्हाला इमिडिएट ॲक्शन घ्यावं लागतो. विदिन 5 मिनटामध्ये तो कोणती लोकेशनवर कोणती टीमला तो काम असाइन करायचं आहे त्याची जबाबदारी हे कंट्रोल रूमची राहते. ते 5 मिनटामध्ये असाइन केल्यानंतर लगेच त्या ठिकाणी एक फ्लाइंग स्क्वॅड राहते, त्याला आपण FST म्हणतो, फ्लाइंग स्क्वॅड टीम. ते त्या ठिकाणी जाते आणि त्या विषयासंदर्भात जसा कंप्लेंट काही असू शकते की कोई विदाऊट परमिशनचा बॅनर लावलेला आहे, कोई ठिकाणी मतदारांना प्रलोभन करण्यासाठी त्यांना मनी पॉवर या मसल पॉवर मार्फत त्यांना इन्फ्लुएन्स करण्याचे प्रयत्न करतात, किंवा आपल्याकडे असं असू शकतो की काही पर्टिक्युलर व्हेकलमध्ये असे साहित्य जातो त्याचा वापर नंतर मतदारांना प्रभावित करण्यासाठी होऊ शकते. तो त्याची जसंच आपल्याकडे इन्फॉर्मेशन आली आपली टीम लगेच त्या ठिकाणी जाते, त्या ठिकाणी पूर्ण म्हणजे शहानिशा करते की काय चालू आहे. सगळे म्हणजे विथ एव्हरी सोर्स त्या ठिकाणी तक्रारदार असेल तो त्यांना पण विचारते. नॉर्मली या पूर्ण सी विजिलमध्ये तक्रारदाराची जे इन्फॉर्मेशन आहे ते गोपनीय ठेवते, पण जर तो व्हॉलंटिअर करण्यासाठी रेडी आहे, तो त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी रेडी आहे, तर आपण त्यांची मदतीने ते पूर्ण विषयासंदर्भात पूर्ण फील्डचे इन्स्पेक्शन करते. आपली टीममध्ये मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, फ्लाइंग स्क्वॅडमध्ये एक अधिकारीला ऑलरेडी मजिस्ट्रेरियल पॉवर दिलेली असेल आणि त्यासोबत एक पोलीस कर्मचारी राहतो आणि जसा आपल्याकडे गरज आहे त्याप्रमाणे 4 ते 5 लोक त्या टीममध्ये राहतात. जास्त गरज आली तर आपल्याकडे ते FST 2 FST अटॅच करू शकतो, 5 FST अटॅच करू शकतो आणि जितना आपल्याला गरज आहे तितकं आपण त्या ठिकाणी लोकांना पाठवू शकतो. तो दिस इज द फर्स्ट मॉडेल ज्यामार्फत आपण आचारसंहिताच्या जी अंमलबजावणी आहे ते एन्श्युअर करतोय. दुसरा त्यामध्ये आहे आपल्याकडे स्थैतिक पथक पण आपण लावलेलं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 41 ठिकाणी आपण स्थैतिक पथक लावलेलं आहे. त्यामध्ये मजिस्ट्रेरियल पॉवर असणारा एक माणूस असतो, पोलीस असते आणि 2 लोक असते जे व्हिडिओ कॅमेरा आहे आणि एक सपोर्टिंग स्टाफ असते. अशा रीतीने ते पथक येणारी जाणारी जितके बी व्हेकल्स आहेत त्याची तपासणी करतात आणि त्यामध्ये कॅश मूवमेंट, काही साहित्य वगैरह जे जैसा विदाउट GST बिल या विदाउट EV बिल से कोणताही साड़ी असेल या ऐसे जिससे कि मतदारों को देने के लिए उसको नेगेटिवली प्रभावित कर सकते हैं, तो उसके बारे में उसकी तपासणी करते हैं. एंड कोई भी गाडी में जर 50,000पेक्षा जास्त निधी या कॅश त्यांना सापडली तर त्याला ते सीज करतात आणि ते आपल्या ट्रेझरी ऑफिसमध्ये त्यांना आपण ठेवतोय आणि त्यामध्ये पुढच्या 1-2 दिवसामध्ये त्याची हिअरिंग घेऊन त्याच्या पूर्ण चौकशी करतात की त्या कॅशचा वापर काय कामासाठी होता. जर इलेक्शन कामासाठी असेल तर तो कॅश सीजर करून आपण ठेवू शकतोय, जर नॉर्मल असेल तो ॲज पर फॅक्ट त्यावर डिसिजन घेतात. त्यासाठी एक सीजर कमिटी आहे
आणि 2 कमिटी याच्यानंतर आपल्याकडे असते, जे VIP विजिट्स आहे या अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची गरज आहे, तो आपल्या व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम असतात आणि एक टीम कंट्रोल रूममध्ये राहते, ते व्हिडिओ व्ह्यूइंग आहे, जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे ते तपासणी करतात आणि व्हिडिओमार्फत आपल्याला एक तो आपण एव्हिडन्स आहे ते लॉक करून ठेवू शकतो आणि त्याची क्रॉस चेकिंग आपण नंतर आपली टीम मार्फत परत चेक करू शकतो. तो असा रीतीनं आपला पूर्ण सेटअप राहतोय आणि त्याच्यामार्फत आपण MCCची अंमलबजावणी करतो. याला जोडून सर असं आहे की तुम्ही सामान्य नागरिकांना या काळात रोख रक्कम आणि मौल्यवान धातू प्रवासादरम्यान बाळगण्याविषयी काय सांगाल? आपल्याला मुद्दामून सांगतो की कोणताही व्यक्ती या पिरियडमध्ये तुम्ही ऑनलाईन आपला डिजिटल मनी आहे, आपल्या बँकामध्ये जे मनी आहे ते तुम्ही किती घेऊन जाऊ शकतो. फक्त कॅशचं या ठिकाणी बंधन आहे. 50,000चे वरचे कॅश आपण ते बंधन जाणून बुजून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जर कोणालाही असा 50,000चे वरच्या कॅश ट्रॅव्हल करताना ते दिसून आला आणि तो आपण लगेच त्याला सीज करतो आणि आपल्या RPA ॲक्ट आहे त्याच्याखाली जी कारवाई आहे ते त्यामध्ये करतो आपण. सर, आपल्या जिल्ह्यातल्या आतापर्यंत सीजर केलेल्या विषयी आपल्याकडे काय माहिती आहे? सर्वात महत्त्वपूर्ण जसं आपल्या SST मार्फत आता औरंगाबाद ईस्टमध्ये 40 लाख रुपये 3 दिवसापूर्वी आपण सापडले होते. त्याच्यापूर्वी काही 6 लाख 8 लाख अशा रीतीनं आपण रक्कम फाइंडिंग केलेली आहे. आज रोजीपर्यंत आपल्याकडे कॅश 5,07,00,000 निधी आपण कॅश सीज केलेला पूर्ण या पिरियडमध्ये आज रोजीपर्यंत. आणि जर टोटल आपल्याकडे लिकर आहे, ड्रग्स आहे या फ्रीबी आहे, हे सगळी कॅटेगरी जर ॲड केली तर आपल्याकडे 17 कोटीचा इतका साहित्य या इतकी निधीच्या पूर्ण अमाऊंट आपण सीज केलेली. सर, मतदारांना काय आवाहन कराल? 18 वर्षाचे वरचे जितके बी आपले नवयुवक आहे, जितके बी मतदाता आहे, त्यांना माझं आव्हान राहणार आहे की 20 तारखेला तुम्ही जवळचे जे मतदान केंद्र आहे, आपलं जे डेझिग्नेटेड मतदान केंद्र केलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन जरूर मतदान करावा. कारण की आपण लोकशाहीचा पर्व आता साजरा करत आहोत आणि त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग, प्रत्येकाची भागीदारी खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि यामार्फत आपण आपल्या स्वतःच्या अधिकारची अंमलबजावणी करत नाही, त्यासोबत आपण आपली स्वतःची जबाबदारी पण पाडतोय. यामार्फत तुम्हाला माहिती आहे की आपण एक चांगली सरकार, आपला जे प्रतिनिधित्व करणारा उमेदवार आहे त्याची आपण निवड करतोय आणि जे उमेदवार आपले विषय, आपले लोकल इश्यूज, आपल्याला जे गरज आहे त्याला वरचे प्लॅटफॉर्मवर घेऊन जाणार आहे. तो माझी सगळे मतदारांना आव्हान आहे आणि आव्हानसोबत विनंती पण आहे की तुम्ही 20 नोव्हेंबर रोजी आपले स्वतःच्या मतदान केंद्रावर जाऊन अवश्य मतदान करावे. धन्यवाद सर, आपण आकाशवाणीत आलात आणि आदर्श आचारसंहिता याबद्दलची तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी याविषयी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना यांची आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रमुख समरजित ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत प्रासंगिक या कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य समीर पाठक. Thank you.